हिरवीगार दाट झालेली झाडी आणि निरभ्र आकाश, झाडांच्या मागून डोकावणारा सूर्यनारायण, मोठमोठाली डोंगर आणि पावसाने ओली झालेली काळीभोर रस्ते. एवढं सुंदर सौंदर्य कुठे बघायला मिळणार? तर आपल्या खेड्याकडे. मी तुम्हाला रोज भेटवणार याच गावाकडच्या सौंदर्याकडे. रोज तुम्हाला गावच्या झाडाझुडपांमध्ये, गावच्या रानांमध्ये घेऊन फिरणार. मला माहिती आहे कॅमेरा क्वालिटी थोडी हलकी आहे, पण कॅमेरा क्वालिटी हलकी असली म्हणून काय झालं, माझ्या मनाची क्वालिटी तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवणार. चला तर मग. नमस्कार, मी द वर्सटाईल गर्ल तुम्हा सर्वांचं स्वागत करते वर्सटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती. खूप सारे व्लॉग्स बघितले, खूप काही बघितल्यानंतर मला असं वाटलं की मीही व्लॉग करावे. आणि हा माझा पहिला व्लॉग. सकाळची सुरुवात कशी अगदी प्रसन्न, छान, सुंदर होते, तसेच माझ्या व्लॉगची सुरुवात देखील अशीच व्हावी असा मी विचार केला. मी तुम्हाला छान वातावरण दाखवते. मी रोज सकाळी चालायला येते इकडे. खूप छान, खूप प्रसन्न वातावरण असतं. सो मी बऱ्यापैकी घरापासून लांब आली आहे. हार्डली 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती असेल ही जागा. आणि मी रोज येते, म्हणजे येतेच, कारण मला छान वाटतं. सो मी तुम्हाला दाखवते. इकडे सूर्य उगवताना किती सुंदर दिसतंय. आसपास जरी सगळी शांतता असली तरी गावाकडची लोक सकाळी उठून त्यांची कामं आवरत असतात. आत्ता रस्त्याला लागून जे घर बघितलं ही त्यांची शेळी. आणि तिच्याच आसपास थोड्या अंतरावर आणि 2 शेळ्याही आहेत. कॅमेऱ्यात त्या इतक्या खास आल्या नाही. व्लॉग करायच्या विचाराने उठले ती ताडकन अशी झोपेतून, आणि मग काय हालच हाल. माझे डोळे सुद्धा सुजलेले दिसत आहेत. ॲक्च्युली खूप सकाळी सकाळी उठून मी डिरेक्टली इकडेच आले, कारण मला सकाळचा व्ह्यू घ्यायचा होता. सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवायचं होतं, तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं मी कुठे येते चालायला. आणि माझ्या व्लॉगची सुरुवात अगदी दिवसाच्या सुंदर प्रसन्न सुरुवातीसारखी करायची होती. सो मी आली इकडे. मी तुम्हाला दाखवते इकडे कसं वातावरण आहे आणि मला का आवडतं. एक मिनटं हां. इकडे सगळीकडे डोंगर आहेत, तुम्ही बघू शकता. इकडे एक टेकडी आहे. हा उगवता सूर्य इतकं सुंदर दिसतं. ॲक्च्युली माझा कॅमेरा प्रॉब्लेम आहे, ते ऊन जरा कॅमेऱ्यावर येतं आय थिंक, म्हणून छान दिसत नाही आहे ते. हे बघा असा रस्ता आणि ही सगळीकडे डोंगर, सगळीकडे डोंगर. इतकं सुंदर दिसतं सगळं. ॲक्च्युली इकडे उन्हाळ्यात काहीच होत नाही. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता, थोडंसं पाणी कमी येतं. पण हे जे आहे असं आहे, मकाचं शेत आणि रस्त्याने येण्या जाणाऱ्या गाड्या माझ्याकडे बघतायत की हिचं काय चाललंय. आता हे कळलंच असेल की मी व्हिडिओ बनवतीये. ही सगळे मक्याची शेती. ॲक्च्युली इकडेही खूप भीती आहे, कारण आमच्याकडेही चित्ते बिबटे हे सगळे आलेत. मलाही भीती वाटते खरं तर एकटे यायला, सिरियसली. पण दिवसा काही वाटत नाही, कारण वर्दळ सुरू होते, गाड्या, ट्रॅक्टर वगैरे सुरू होतं. ट्रॅक्टर आलेला आहे, दाखवते.
तर आजच्या ब्लॉग पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आज मी इथपर्यंत आली आहे, फक्त जास्त दूरपर्यंत नाही गेली कारण थोडंसं रिस्की वाटतं घरापासून खूप दूर जायला. हे सी 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 करत होता छान, मला वाटलं तुम्हाला दाखवावं, पण तो उडालाय नाही सॉरी बसलाय काहीतरी खातो तो, त्याला काय मिळालंय डोंट नो. कॅमेरा खूप हलेल, सो सॉरी फॉर दॅट. कारण माझ्याकडे ब्लॉग करायला कुठलेही गॅजेट्स नाही आहेत. मग काय असेल ते सेल्फी स्टिक असेल किंवा काय काय करत असतील, माईक असेल, कदाचित माझा आवाजही इतका क्लिअर येत नसेल. शेवटी थोडा फरक पडतो त्या गोष्टींचा. मी घेईन. सिंहा कावळा उडालाय आणि मला बघून गोष्टी तुम्हाला दाखवायच्या राहिलं, कारण कॅमेरा म्हणजे नाही का असं व्हिडिओ काढताना त्या क्लिप कशा सेव्ह करायच्या किंवा काही बऱ्याच माझ्याकडनं मिस्टेक्स झाल्या. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार होतं, तुम्ही खूप हसले असते. कारण रस्त्याने आता इथे एक कुत्रं आहे आणि ते कुत्रं गाडीच्या इतकं मागे लागलं होतं. सी 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 काय म्हणणं याचं कावळ्याचं काय म्हणणं काय म्हणतोय कावळोबा माझ्या जवळ काय थांबला इतका रेअर होता ऍक्च्युली. असं सी तो माझ्या जवळ येतोय आणि अरे 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 भागा. सेल्फी कॅमेऱ्यात काय तुम्ही ऍक्च्युली तो घाबरत नाहीये मला. सी तुम्ही बघू शकता मी जवळ येते तसं तो 2-2 पावलं लांब जातोय. विशेष ब्लॉग थांबवायचा होता पण परत सुरू झाला जसं कावळ्यामुळे. आणि आता माझा नाही कावळ्याचा ब्लॉग दाखवते. रस्त्याने पुढे ते कुत्रे आहे ते दाखवते मी तुम्हाला. ते मोस्टली मोठ्या गाड्यांच्या मागे लागतं आणि इतकं जोरात पळतं. आय डोंट नो, कदाचित त्याच्यासोबत काही घडलेलं असावं. तुम्ही बघू शकता हेच ते कुत्रं. हे बघा, त्याला बघितल्यानंतर मी सुरुवातीला घाबरले होते. मला वाटलं हे मला चावतं की काय, धरतं की काय, पण तसं नाहीये. बिचारा चांगलं कुत्रे. मी घाबरायचे त्याला, पण असं काही नाहीये. शांत कुत्रे. आय डोंट नो, शांत म्हणता ते कधी मागं लागेल काहीच सांगता येत नाही. सी माझ्यावरती घुरघुर करता येते. तो मला घाबरतोय आणि मी त्याला घाबरते, अशी झाली गंमत. सो आणि इथे गाय आहे, ही त्या गाय बहुतेक त्यांची आहे, जे इथे जे घर आहे त्यांची गाय आहे ती. आणि तिकडनं काही माणसं येत आहेत. सो मी निघते, तुम्हाला दिसत असेल तर बघतायत आणि मला ऑड वाटतंय. कारण मी असं कधी केलेलं नाहीये. मला माझी काहीतरी सुरुवात करायची आहे, माझं सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. माझे कलागुणही मी तुमच्यासोबत शेअर करेल प्रत्येक ब्लॉगमध्ये. मी काय करते, मी कसं, मला ड्रॉइंग करायला आवडतं, मला डान्स करायला आवडतं आणि मला बरंच काही आवडतं. सो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि त्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात त्या पण तुम्ही शेअर करा. पण आत्ता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की शेअर करा, कारण ब्लॉग थांबवायचा होता आणि तुम्ही वाढवलं. सो सॉरी फॉर दॅट. आणि सगळ्यांना बाय बाय.